बारामतीमध्ये रंगलेल्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवलाय। त्यामुळे बारामतीनंतर शिरूरची लढत दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेची बनवली आहे। त्याचाच वेध घेणारा एक रिपोर्ट बघूया। राज्यात सर्वाधिक हाय प्रोफाइल लढत मानल्या जाणाऱ्या बारामतीनंतर आता दोन्ही पवारांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवलाय। शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवार यांनी एका दिवसात थेट 4 सभांचा धडाका लावला, तर अमोल कोल्हेंसाठी शरद पवार देखील मैदानात उतरले। त्यामुळे चौथ्या टप्प्यातही पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष पाहायला मिळतोय। राजकीय सोयीसाठी शिवसेनेचे आढळराव घड्याळाच्या चिन्हावर लढत असले तरी अजित पवारांनी शिरूरची निवडणूक वैयक्तिकरित्या प्रतिष्ठेची केली। मी जे बोलतो ते करतोच, अमोल कोल्हेंना पाडणारच असा पणच अजित पवारांनी केलाय। काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। अमोल कोल्हे शरद पवारांसोबत राहिल्यानं अजित पवारांना शिरूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला। त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून हातात घड्याळ बांधलं, तर शरद पवारांनी अमोल कोल्हेंनाच पुन्हा संधी दिली आहे। त्यामुळे गेल्या वेळचेच प्रतिस्पर्धी मैदानात आहेत। आढळरावांसाठी अजित पवारांनी घोडेगाव, टाकळी हाजी, लोणी आणि ओतूर येथे दिवसभरात 4 सभा घेतल्या, तर शरद पवार देखील कोल्हेंसाठी शिरूरच्या रणांगणात उतरलेत। पवारी कोल्हेंसाठी 3 सभा घेणार आहेत। पवारांची 8 मे रोजी शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे, तर 10 मे रोजी चाकण बाजार समिती परिसरात सभा होणार आहे। 11 मेला जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे सभा होणार आहे। शिरूरमध्ये खरी लढत ही कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी होत असली तरी कोल्हे अजितदादांसोबत न गेल्यानं त्यांनी कोल्हेंच्या पराभवाचा चंग बांधलाय। तर कोल्हेंनी तुतारी हाती घेतल्यामुळे पवारांनीही पुणे जिल्ह्यावरचं आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिरूरवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे इथे कोणता पवार सरस ठरणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।